2022 मध्ये कन्सोल ॲप्लिकेशन कसं क्रिएट करायचं आहे ते बघतोय आपण. तर फर्स्ट एडिटर ओपन केल्यानंतर व्हिज्युअल स्टुडिओ 22 नावाचं. तर सर्वात पहिले आपल्याला प्रोग्राम कुठे स्टोअर करायचा आहे त्याचं लोकेशन बनवून घ्या. पहिल्यांदा लोकेशन क्रिएट करण्यासाठी आपल्याला ड्राईव्हमध्ये एखादं फोल्डर क्रिएट करून घ्या. तर मी डी ड्राईव्हवरती .NET प्रोग्रामिंग नावाचं फोल्डर क्रिएट करतोय. .NET प्रोग्रामिंग आपल्याला ज्या लोकेशनला प्रोग्राम स्टोअर करायचा आहे तिथे आपल्याला स्टोअर करायचा डी ड्राईव्हवरती फोल्डर क्रिएट केला .NET प्रोग्रामिंग. .NET टेक्नॉलॉजीमध्ये आपले किती टाईपचे ॲप्लिकेशन बनतात? 3 टाईपचे. तर 3 फोल्डर बनवतोय. पहिलं फोल्डरला नाव देतोय मी कन्सोल ॲप्लिकेशन. सेकंड जे चालणार आहे आपलं ते असणार आहे विंडोज बेस ॲप्लिकेशन. आणि थर्ड जे ॲप्लिकेशन या टेक्नॉलॉजी थ्रू डेव्हलप होतं ते असतात वेब ॲप्लिकेशन. असे 3 फोल्डर क्रिएट करून घ्या. वेब ॲप्लिकेशन जे आपण सर्वात पहिले डी ड्राईव्हवरती आपल्याला प्रोग्राम ज्या लोकेशनला स्टोअर करायचं आहे त्या लोकेशनला .NET प्रोग्रामिंग नावाचं फोल्डर आणि गिवन फोल्डरमध्ये पुन्हा 3 टाईपचे फोल्डर बनवले कन्सोल बेस, विंडोज बेस अँड वेब बेस. या लोकेशनला प्रोग्राम काय होणार आहे स्टोअर. तर क्रिएट द कन्सोल ॲप्लिकेशन इन अ व्हिज्युअल स्टुडिओ 22 पासून कसे क्रिएट केले आता ते बघा. तर एडिटर क्लिक करून ओपन द एडिटर. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन येतं बघा क्रिएट अ न्यू प्रोजेक्ट वरती जायचं. न्यू प्रोजेक्ट वरती जर गेलं तर तुमचं इथे सिलेक्शन असणार आहे ऑल लँग्वेज. इथे पण सिलेक्शन असणार आहे ऑल प्लॅटफॉर्म आणि इथे पण सिलेक्शन असणार आहे एखादं वेगळं सिलेक्शन असेल सपोज या टाईपला. जर तुम्हाला भेटताना असं या वेनं भेटेल तिथे बरोबर. तर आपल्याला कन्सोल फाईल क्रिएट करताना मग .NET फ्रेमवर्क सपोर्ट टू द मल्टिपल प्रोग्रामिंगला सपोर्ट करतात. तर आपण जी प्रोग्रामिंग लर्न करतोय ती कोणती आहे C#. कोणता प्लॅटफॉर्म वापरतोय आपण सपोज विंडोज बरोबर. ॲप्लिकेशन कोणत्या टाईपचं डेव्हलप करायचं आपल्याला कन्सोल टाईपचं. तर मग इथे घेताना इथे म्हणताना काय म्हणा मग कन्सोल म्हणा. म्हणजे आपल्याला फक्त तेवढंच सिलेक्टेड फाईल भेटेल. म्हणजे अशा त्या खूप साऱ्या कमीत कमी 101 फाईल आहे या सर्व. एवढ्या 101 फाईलमधनं जर सिलेक्ट करायला गेले मी ऑल प्रोग्रामिंग जर घेतला तर बघा अशा वेगवेगळ्या खूप साऱ्या टाईपच्या फाईल येऊन जातात म्हणजे आपल्याला बरोबर. मग आपण पर्टिक्युलर स्पेसिफिक जर फाईल लँग्वेज सिलेक्ट जर केली C#, विंडोज बेस आणि ॲप्लिकेशन कोणतं बनवायचं आपल्याला कन्सोल बेस. तर ह्या 2 फाईल भेटतात. तर दोघांपैकी फाईल घेताना कोणती घ्यायची कन्सोल ॲप्लिकेशन ब्रॅकेटमध्ये काय पाहिजे .NET फ्रेमवर्क ही फाईल घ्यायची कधी पण लक्षात ठेवा. कन्सोल ॲप्लिकेशन ब्रॅकेटमध्ये काय पाहिजे .NET फ्रेमवर्क. फाईल सिलेक्ट केली खाली नेक्स्ट ऑप्शन आहे नेक्स्ट बटनच्या क्लिक इव्हेंटला नेक्स्ट केलो. प्रोजेक्टचं नेम आपल्याला प्रोजेक्ट ज्या नावाने क्रिएट करायचं आहे तर प्रोजेक्टचं नेम मी काय दिलं डेमो नावाचा. हा प्रोजेक्ट कोणत्या लोकेशनला आता जे लोकेशन बनवलं आपण त्या लोकेशनला लोकेशन कुठं क्रिएट केलं आपण डी ड्राईव्हवरती बरोबर. डी ड्राईव्हवरती कोणतं फोल्डर .NET प्रोग्रामिंगमध्ये कोणतं कन्सोल या फोल्डरमध्ये आपल्याला ॲप्लिकेशन स्टोअर करायचं आहे. जे डेमो हा प्रोजेक्ट या लोकेशनवरती काय होणार आहे आपला स्टोअर होणार आहे बरोबर. क्रिएट ऑप्शनच्या क्लिक इव्हेंटला क्रिएट द कन्सोल ॲप्लिकेशन. मग इथे व्हिज्युअल स्टुडिओ 2022 मध्ये कन्सोल ॲप्लिकेशन या वेने काय केलं होतं क्रिएट. मधला जो प्रोग्रामचं स्ट्रक्चर आहे ते ॲज इट इज असणार आहे. प्रोग्रामचं स्ट्रक्चर काही चेंज होत नाही बरोबर. तर या वेनं आपला बिल्टिंग ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे तर कंपल्सरी क्लास येतो. एक्झिक्युटेबल बॉडी आपली मेन बॉडी असते. मेन बॉडीमध्ये डिस्प्ले द आउटपुट ऑन द स्क्रीनवरती आउटपुट डिस्प्ले करण्यासाठी बिल्टिंग क्लास कोणता आहे कन्सोल राईट लाईन. युजर डिफाईन स्टेटमेंट डबल कोटमध्ये देतो. फॉर एक्झाम्पल स्टेटमेंट देतोय मी वेलकम फ्रेंड्स स्टेटमेंट. लाईन टर्मिनेटेड बाय द सेमीकोलन. प्रोग्राम स्टॉप करण्यासाठी रीड की किंवा रीड लाईन प्रोग्राम काय करता येतो आपल्याला टर्मिनेट करता येतो. प्रोग्राम राईट केलेला छोटी लाईन एक्झिक्युशन मेन बॉडी होते मेन बॉडीमध्ये घेतलं आपण. तर ॲप्लिकेशन इथून तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. तर आपल्याला स्टेटमेंट डिस्प्ले करायचं होतं वेलकम फ्रेंड्स. तर ॲप्लिकेशन एक्झिक्यूट केलंय. कन्सोल ॲप्लिकेशन एक्झिक्यूट होताना कमांड प्रॉम्प्टवरती काय होता एक्झिक्यूट होता. तर आपल्याला स्टेटमेंट भेटताना काय भेटला वेलकम फ्रेंड्स. ठीक आहे.
या वेने तुम्ही कन्सोलचे ऍप्लिकेशन काय करू शकता, क्रिएट करू शकता.